प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुमचं संपूर्ण सुवार्ता ह्या वाहिनीमध्ये स्वागत करतो. आता आपण नवीन शिक्षण मालिका घेऊन येत आहोत. देवाला ग्रहणीय उपासना हे त्याचं मुख्य शीर्षक आहे. आणि नंतर मग येणाऱ्या समयामध्ये ह्याच विषयावर म्हणजे देवाला ग्रहणीय उपासना याच विषयावर आधारित उपभाग असतील आणि त्याविषयी ह्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला मी माहिती देणारच आहे. उपासना नेमकं काय आहे? उपासना याचा तुमची व्याख्या काय आहे उपासनेची? तुमची समज काय आहे उपासनेविषयी? आता उपासना म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर वाद्य, गायक, वर्शिप लीडर, साऊंड सिस्टम, गाणे, प्रोजेक्टर, इतर काही यंत्रसामग्री, उपासनेच्या सभेमध्ये सहभागी झालेले विश्वासणारे आणि मग त्याच्यात काही जण भाग घेतात, काही जण भाग घेत नाहीत. ह्या सर्व गोष्टी आमच्या समोर चित्ररूपामध्ये येतात ज्यावेळेस आम्ही उपासनेविषयी विचार करतो. उपासना म्हटलं की या सर्व गोष्टी प्रथम आमच्या समोर येतात. आता हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत उपासनेसाठी. हे सर्व उपासनेचे घटक आहेत, परंतु हे घटक म्हणजे उपासना नाही. म्हणजे वाद्य वाजवणं म्हणजे उपासना नाही, गाणं गाणं म्हणजे उपासना नाही, इत्यादी वगैरे वगैरे. या शिक्षण मालिकेमध्ये आपण बायबल उपासनेविषयी काय सांगतं हे अतिशय थोडक्यामध्ये शिकणार आहोत. येशूने त्या शमरोणी स्त्रीला असं म्हटलं, तरी हे खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. आता हेच जे वचन आहे ते पंडित रमाबाई यांच्या भाषांतरामध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे, जे मूळ आवृत्तीच्या जवळ आहे, ग्रीक भाषेच्या जवळ आहे. आणि तिथं असं भाषांतर आहे मराठीमध्ये, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. तर त्याची फक्त इच्छा नाही आहे, तर तो असे उपासक शोधतो. हे फार महत्वाचं भाषांतर आहे. खरी उपासना देवाच्या नजरेत इतकी महत्वाची आहे की तसे करणाऱ्यांना तो शोधतो, बायबल सांगतं. स्तुती उपासना सगळेच विश्वासणारे करतात, परंतु देव आत्म्याने व खरेपणाने उपासना करणाऱ्यांना शोधत आहे. लक्षात घ्या, आज देखील. तर हा विषय फार मोठा आहे व त्यावर अनेक उत्कृष्ट साहित्य उपलब्ध आहेत. पुष्कळ सेमिनार्स होतात, त्याच्या पुष्कळ शिक्षण शिबिरं होतात त्याच्याविषयी. तर या सर्व जे साहित्य उपलब्ध आहे ते अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सरळ समजल अशा प्रकारे तुमच्या समोर या अभ्यासक्रमातून मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वचनात वर्णन केल्याप्रमाणे स्वर्गात देव राज्यासनावर बसलेला असताना देवदूत त्याची स्तुती निरंतर करतात. प्रगटीकरण 8:4 मध्ये सांगितलेलं आहे की देव राज्यासनावर बसलेला आहे आणि निरंतर देवदूत त्याची स्तुती करतात. परंतु जेव्हा पृथ्वीवर त्याचे लोक, देवदूत तर स्वर्गामध्ये निरंतर स्तुती करतात, परंतु पृथ्वीवर ज्यावेळेस देवाचे लोक, देवाचे याजकगण त्याची उपासना करतात, त्याची स्तुती करतात, आत्म्याने खरेपणाने ते करतात, तेव्हा देव स्वर्गात थांबू शकत नाही. तो उतरून खाली येतो व आपल्या स्तवनामध्ये वस्ती करतो. बायबल सांगतो तो आपल्या स्तवनामध्ये वस्ती करतो. तर निश्चितच देव 24 तास म्हणणं चुकीचं आहे, कारण का स्वर्गामध्ये आपल्यासारखे 24 तास नाही. परंतु आपल्याला समजावं म्हणून मी हे शब्द वापरतो की तिथं निरंतर उपासना चालते स्वर्गामध्ये. तरी देखील पृथ्वीवर ज्यावेळेस उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली जाते, तेव्हा देव स्वभाव हा खाली, त्याचे अंतःकरण त्याचं खाली लागतं आणि तो आमच्या स्तवनामध्ये वस्ती करण्यास प्रगट होतो. त्यामुळे हा विषय जो आहे उपासनेचा हा अतिशय महत्वाचा असून त्याची एक योग्य समज प्रत्येक खऱ्या उपासकाला असली पाहिजे. पुढे योहान 4:23-24 मध्ये येशू त्या शमरोणी स्त्रीला म्हणाला, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आता जे काही संवाद येशूमध्ये आणि ह्या शमरोणी स्त्रीमध्ये झालेला आहे, तो त्याविषयी जे महत्वाची गोष्ट जी आढळते ती ही
की आम्ही उपासना कुठे करावी, उपासना कशी करावी, उपासना कशाने करावी, उपासना का करावी, हे सर्व प्रश्न योग्यच आहेत. परंतु या सर्व प्रश्नांच्या अगोदर सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही कोणाची उपासना करतोय हे आम्हाला माहित आहे का? ज्याची आम्ही उपासना करतो त्याला आम्ही ओळखतो का? त्या शंभरोनी स्त्रीला येशू म्हणाला की आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो. कारण का तो जो संवाद आहे, उपासनेचा विषय त्या शंभरोनी स्त्रीने काढलेला आहे येशूकडं. फार सिद्धांतिकपणाने, फार धार्मिकपणाने तिने हा विषय येशू समोर मांडला की तुम्ही कुठं उपासना करता, आम्ही तर डोंगरामध्ये उपासना करतो वगैरे वगैरे. आणि तिच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनापासून दुसरीकडे येशूचं लक्ष नेण्यासाठी तिने फार आत्मिक गोष्टी ते बोलू लागलेले आहे. तरी देखील या या शास्त्र भागाकडे, या घटनेकडे एक वेगळ्या प्रकारे पण आपल्याला पाहता येईल की जणू काय एक उपासनेवरचे शिबिर भरलेले, सेमिनार भरलेले, आणि या सेमिनारमध्ये फक्त 2 लोक आहेत. स्थळ कोणते? एक विहीर आहे. कोण आहे त्या ठिकाणी? फक्त येशू आहे आणि शंभरोनी स्त्री आहे. त्या ठिकाणी गायक नाही, वाद्य नाही, साऊंड सिस्टम नाही, कशा प्रकारे वातावरण निर्मितीसाठी वापरणारे यंत्रसामग्री नाही आहे. आणि या शिबिरातले ठळक मुद्दे येशूने कोणते मांडले? 4 महत्वाचे मुद्दे मांडले उपासनेच्या शिबिरामध्ये, असं आपण म्हणूया. देव आत्मा आहे. दुसरी गोष्ट, उपासना आत्म्याने व खरेपणाने आपण केली पाहिजे. तिसरी गोष्ट, देव असे उपासक शोधत आहेत की जे आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करतील. चौथी गोष्ट, ज्याची आपण उपासना करतो प्रथम त्याला आम्ही ओळखलं पाहिजे. तर बघा हे शिबिर कसं चाललेलं आहे. उपासनेविषयी इतकं जबरदस्त प्रगटीकरण येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी दिलेलं आहे की जे आज देखील आमच्या उपासनेच्या शिक्षणासाठी हे महत्वाची घटना आणि ते वचन जे काही सांगितलंय फार महत्वाचं ठरतं. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे काही आपली जी अपेक्षा असते उपासनेच्या सभेविषयी, असं काहीही इथं आढळत नाहीये. तरी देखील एक जबरदस्त प्रगटीकरण, जीवनाला कलाटणी देणारं प्रगटीकरण उपासनेविषयीचं दिलं गेलं. आणि त्याच्यातून जे तारण आहे ते तारण त्या शंभरोनी स्त्रीला समजलं आणि तिचं जीवन बदललेलं आहे आणि शंभरोनामध्ये सुवार्ता गेलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपण बघतो की ही शंभरोनी स्त्री जी आहे, जिचं जीवन हे काही देवासमोर योग्य जीवन नव्हतं. ते एक चुकीच्या किंवा पापाच्या बंधनामध्ये ती होती. तिचे संबंध चुकीचे होते. आणि ह्या गोष्टी येशू ख्रिस्ताने निश्चितच त्या ठिकाणी प्रगट केल्यानंतर तिला समजलं की हा येशू कोण आहे. तिला धार्मिक शिक्षण होतं असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण का ती फार उपासनेसारख्या विषयालाच तिने हात घातला. आणि उपासना कुठं करतात आणि मग कुठं केली पाहिजे यावरून तिने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. पण तिला जरी इतकी माहिती होती, सिद्धांतिक माहिती होती, तिला धार्मिक शिक्षण निश्चितच तिला माहीत होतं की उपासना कुठं करायची, कशी करायची, का करायची वगैरे वगैरे. परंतु ती कोणाची उपासना करते आहे हे तिला मात्र माहीत नव्हतं. त्या दिवशी तिला ओळख झाली की तिने कोणाची उपासना केली पाहिजे. काय आज आपल्या उपासनेच्या जीवनाची स्थिती या शंभरोनी स्त्रीसारखी आहे का? काय आपल्या मंडळांच्या उपासनेची स्थिती ह्या शंभरोनी स्त्रीच्या जीवनासारखी आहे का? की जिला सिद्धांतिकरित्या शास्त्रयुक्त सर्व गोष्टी उपासनेविषयीच्या माहिती होत्या, पण तिचं जीवन मात्र देवासमोर सरळ नव्हतं. एवढंच नाही तर ती उपासना करायची, परंतु ती एक ठरलेल्या पद्धतीप्रमाणे ती उपासना करत होती, ठरलेल्या जागेवरती ती उपासना करत होती, पण ती कोणाची उपासना करते हे तिला माहीत नव्हतं. आज काय अशा प्रकारचं आमच्या उपासनेचं जीवन आहे का? आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम फार महत्वाचा ठरणार आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये ही जी काही शिक्षण मालिका आहे याच्यामध्ये आम्ही काय शिकणार आहोत, तर काही ठळक मुद्दे मी तुमच्या समोर ठेवतो. देवाला ग्रहणीय उपासना, उपासनेचा मूलभूत पाया काय आहे हे आपण शिकणार आहोत. नंतर उपासनेचं उगम स्थान, स्रोत कोणता आहे. तिसरं, उपासनेचा अर्थ काय, उपासनेचा यथार्थ दृष्टिकोन. हे काही भाग मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यामध्ये अजून पुष्कळसे
महत्त्वाचे मुद्दे फार संक्षिप्त रूपामध्ये आपण यामध्ये शिकणार आहोत. म्हणून मी विश्वास करतो की ही शिक्षण मालिका तुमच्यासाठी आशीर्वादित होईल. पुढचा जो भाग आहे म्हणजे भाग क्रमांक 1 पहिला, यामध्ये आपण शिकणार आहोत उपासनेचा पाया. उपासनेचा पाया फार महत्त्वाचा इथून आपण सुरू करणार आहोत आणि माझा विश्वास आहे की ही मालिका तुमच्या आत्मिक जीवनासाठी, तुमच्या उपासनेच्या जीवनासाठी आशीर्वादित ठरेल आणि तुमचा उपासनेचा पाया मजबूत करेल. यावेळेस मी इथं थांबत आहे. पुढच्या भागाची तुम्ही निश्चित वाट बघाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, यासाठी की ज्यावेळेस हा भाग अपलोड केला जाईल तर तुम्हाला त्याची सूचना योग्य वेळेस मिळेल. तोपर्यंत प्रभूला धन्यवाद असो. आमेन.